नमस्कार. आज आपण काफी रागामध्ये सरगमगीत शिकणार आहोत. थाटाच्या नावाचाच राग असल्यामुळे काफी रागाला जनक राग म्हणतात. या रागामध्ये लागणारे स्वर गांधार निषाद कोमल असून कोणताही स्वर वर्ज नसल्यामुळे संपूर्ण जातीचा राग होतो. वादी पंचम, संवादी ऋषभ आणि गाण्याची वेळ सर्व काळ असल्याने कोणत्याही वेळी हा राग गायला तरी चालतो. तर सर्वप्रथम ऐकूयात आपण या रागाचा आरोह, अवरोह आणि रागाचं मुख्य अंग. तर सुरुवातीला ऐकूयात आरोह. सा रे ग म पा धा नी सा. आता अवरोह. सा नी ध प म ग रे सा. आता पाहूयात रागाचं मुख्य अंग. सा सा रे रे ग ग म म प. तर ऐकूयात त्रितालातलं काफी रागाचं हे सरगमगीत. तालाची लय यासाठी 130 BPM ची निवडलेली आहे. सा सा रे रे ग ग म म प म प ध नी सा. सा सा रे रे ग ग म म प म प ध नी सा. नी ध प म ग ग रे रे प म प म ग रे सा. नी ध प म ग ग रे रे प म प म ग रे सा. सा सा रे रे ग ग म म प म प ध नी सा. सा सा रे रे ग ग म म प म प ध नी सा. म म प ध नी सा. रे ग रे सा नी ध नी. म म प ध नी सा. रे ग रे सा नी ध नी. ध ध प प प ध प म म प ध नी सा. ध ध प प प ध प म म प ध नी सा. नी ध प म ग ग रे रे प म प म ग रे सा. नी ध प म ग ग रे रे प म प म ग रे सा. सा सा रे रे ग ग म म प म प ध नी सा. सा सा रे रे ग ग म म प म प ध नी सा. सा सा रे रे ग ग म म. सा सा रे रे ग ग म म. सा सा रे रे ग ग म म प म प ध नी सा. तर आता सविस्तर बघूया आपण हार्मोनियमवर हे सरगमगीत वाजवून कसं गायचं. तत्पूर्वी आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, काफी रागामध्ये ग आणि नी हे दोन स्वर कोमल आहेत. सा रे ग म प ध नी आपण जे नेहमी वाजवतो हे शुद्ध स्वर आहे. शुद्ध स्वरापेक्षा कमी उंचीचा जो स्वर असतो त्याला म्हणायचं कोमल स्वर. म्हणजे हा शुद्ध ग आहे आपला, त्याच्या अलीकडे म्हणजे कमी उंचीचा जो आहे त्याला म्हणायचं कोमल ग. हा लिहिताना त्याच्या खाली अंडरलाईन दिली जाते नोटेशन मध्ये. आणि शुद्ध स्वर नी त्याच्या अलीकडे जो आहे हा काळा स्वर त्याला म्हणायचं कोमल नी. तर हा लिहिताना सुद्धा याच्या खाली अंडरलाईन केली जाते. तर ज्या स्वराखाली अंडरलाईन असेल तो नेहमी कोमल वाजवा. आता बघूयात काफी रागाचा आरोह. सा रे ग म प ध नी सा.
हा झाला आरोह. आता अवरोह. सा नी ध प म ग रे सा. हा झाला रागाचा आरोह आणि अवरोह. आता बघूया रागाची पकड किंवा रागाचं मुख्य अंग. सा सा रे रे गा गा मा मा प. ही होती रागाची पकड. आता पाहूयात रागाचं सरगम गीत. अर्थात हे सरगम गीत सुद्धा त्रितालातच आहे आणि कालाच्या मात्रेपासून म्हणजे 9व्या मात्रेपासूनच या सरगम गीताची सुरुवात होते. तर सरगम गीताच्या स्थायीची पहिली ओळ सा सा रे रे गा गा मा मा प. पकडचाच वापर केलेला आहे या पहिल्या ओळीमध्ये. बघा सा सा रे रे गा गा मा मा प. पच्या पुढे 2 डॅश आहेत म्हणजे प एकूण 3 वेळा वाजवायचा. म्हणजे असा व्हायचा प अ म प ध नि सा. आता हीच ओळ आपण तालाबरोबर कशी गायची ते पाहू. तत्पूर्वी तालाविषयी थोडं आपण जाणून घेऊयात. तालाची लय मी 100 BPM ची ठेवलेली आहे आणि ज्या ठिकाणी टाळ वाजतो ती तालाची सम आहे आणि आपल्याला कालापासून ओळ म्हणायची म्हणजे टाळापासून अंक मोजायचे 8 पर्यंत आणि 9व्या मात्रेपासून सरगम गीत म्हणायला सुरुवात करायची. बघा कसं ते. 1 2 3 4 5 6 7 8. सा सा रे रे गा गा मा मा पा मा प धा नि सा. आता पाहूयात सरगम गीताची दुसरी ओळ. नि ध प म ग ग रे 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 प म प म ग रे सा. आता ही ओळ पाहूया ताला बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8. नि ध प म ग ग रे रे प म प म ग रे सा. आणि पुढे नेहमीप्रमाणे स्थायीच्या शेवटी पुन्हा पहिली ओळ म्हणायची. 1 2 3 4 5 6 7 8. सा सा रे रे गा गा मा मा पा मा प धा नि सा. आता स्थायीच्या या तिन्ही ओळी आपण सलग गाण्याचा सराव करूयात. 1 2 3 4 5 6 7 8. सा सा रे रे गा गा मा मा पा मा प धा नि सा. सा सा रे रे गा गा मा मा पा मा प धा नि सा. नि ध प म ग ग रे 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 प म प म ग रे सा. नि ध प म ग ग रे 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 प म प म ग रे सा. सा सा रे रे ग ग म म प म प धा नि सा. सा सा रे रे ग ग म म प म प धा नि सा. तर ही झाली सरगम गीताची स्थायी. आता पाहूयात सरगम गीताची अंतरा.
तर अंतऱ्याची पहिली ओळ अशी आहे, मा मा पा धा नी नी कोमल नी नी सा सा नंतर डॅश आहे, म्हणजे पुन्हा साच वाजवायचा पण आ म्हणायचा. मा मा पा धा नी नी सा आ. आता वरचा रे रे ग कोमल रे वाजवायचा, रे ग रे सा नी ध नी नंतर पुन्हा डॅश म्हणजे ई म्हणायचं. पुन्हा पाहूयात, मा मा पा धा नी नी सा आ रे ग रे सा नी ध नी ई. आता ही ओळ आपण तालामध्ये बघूयात. 1 2 3 4 5 6 7 8 म म प ध नी नी सा आ रे ग रे सा नी ध नी ई. आता शिकूयात सरगम गीताच्या अंतऱ्याची दुसरी ओळ. ध ध प प प ध प म. पुन्हा प नंतर 2 डॅश आहेत, म्हणजे प म प ध नी सा. आता ही ओळ तालामध्ये पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 ध ध प प प ध प म प म प ध नी सा. आता अंतऱ्याला पुन्हा स्थायी मधली दुसरी ओळ जोडलेली आहे, कोणती? नी ध प म ग ग रे रे प म प म ग रे सा. आणि पुन्हा अंतऱ्याच्या शेवटी पहिली ओळ पुन्हा घ्यायची, सा सा रे रे ग ग म म प म प ध नी सा. आणि अशा पद्धतीनं अंतरा सुद्धा पूर्ण होतो. तर पुन्हा आपण संपूर्ण अंतरा एकदा तालाबरोबर गाऊयात. 1 2 3 4 5 6 7 8 म म प ध नी नी सा आ रे ग रे सा नी ध नी. म म प ध नी नी सा आ रे ग रे सा नी ध नी ध ध प प प ध प म प आ म प ध नी सा ध ध प प प ध प म प आ म प ध नी सा नी ध प म ग ग रे रे प म प म ग रे सा नी ध प म ग ग रे रे प म प म ग रे सा 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 रे रे ग ग म म प म प ध नी सा 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 रे रे ग ग म म प म प ध नी सा. आणि आता शेवटी तिहाई करताना आपण पहिली ओळ कालापासून 16व्या मात्रेपर्यंत, म्हणजे पहिली ओळ अर्धी 2 वेळा म्हणायची आणि पूर्ण ओळ तिसऱ्यांदा म्हणायची असते. पाहूया तालाबरोबर कसं म्हणायची तिहाई. 1 2 3 4 5 6 7 8 सा सा रे रे ग ग म म सा सा रे रे ग ग म म सा सा रे रे ग ग म म प म प ध नी सा.
तर अशा पद्धतीनं याही सरगम गीताचा प्रत्येक ओळीचा सेपरेट सराव करा आणि प्रत्येक ओळ छान बसली की मग संपूर्ण सरगम गीतामध्ये प्रत्येक ओळ 2-2 वेळा वाजवून संपूर्ण सरगम गीत गाण्याचा सराव करा. आणि आमचा चॅनल जर आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.